मात्र आज कर्जमाफीबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा असा शासन निर्णय घेतलेला आहे। ज्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेलं असेल अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे। तो आपल्याला सविस्तर तर बघायचा आहे, मात्र तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती असणार आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त बांधवांना ही माहिती शेअर करा आणि हा व्हिडिओ बघायला विसरू नका। तर बघा, शासन निर्णय असा आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत 19 ऑगस्ट 2026चा हा शासन निर्णय आहे। सन 2026-27 या आर्थिक वर्षात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अर्थसहाय्य या लेखा शीर्षाअंतर्गत 20,552 कोटी इतका निधी मंजूर असून सध्या स्थितीत या लेखा शीर्षाखाली 13,551 कोटी इतका निधी शिल्लक आहे आणि सदर निधीपैकी 4,000 कोटी रुपये फक्त वितरित करण्यास मंजुरी देण्यात येत आहे। आता मला सांगा, याच्याकडे शिल्लक आहे 13,551 कोटी रुपये आणि फक्त 4,000 कोटी रुपयेच वितरित करायलेत। मग लवकरात लवकर याद्या लावावं, लवकरात लवकर आधार प्रमाणीकरण करून घ्यावं आणि जी काही सगळी रक्कम आहे ती लवकरात लवकर शेतकऱ्यांना द्यावी। मात्र फक्त आज या शासन निर्णयातून 4,000 कोटी रुपयेच वितरित करण्यात आलेले आहेत। आता यावर आपलं काय मत आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगा। आपली माहिती आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा। जय जवान जय किसान।